डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावरती प्रचंड चिडलेत। त्यांची आतल्या आत घुसमट होत आहे। पक्के व्यापारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रम्प यांनी आता भारत रशियाच्या तेल व्यापाराकडे आपला मोर्चा वळवलाय। युक्रेनमध्ये निर्दोष लोक मारले जात आहेत, पण भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करून मोठ्या नफ्यासह तेल जागतिक बाजारात विकत आहेत। आता आम्ही भारतातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवरती आणखी टॅरिफ लावू असा इशारा ट्रम्प यांनी नुकताच दिलाय। त्यांच्या या वक्तव्यातून त्यांचा त्रागा स्पष्ट दिसून येतोय। पण असे का? ट्रम्प यांना भारत आणि रशियाची मैत्री आणि व्यापार हा खटकतोय का? युक्रेनमधील लोकांची त्यांनी इतकी चिंता का? भारत रशियाकडून असे किती तेल खरेदी करतो, त्यातून भारताला खरंच फायदा मिळतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर्वात आधी आपण डोनाल्ड ट्रम्प भारतावर इतके का चिडलेत, भारताचे मित्र म्हणवले जाणारे ट्रम्प इतके विरोधात कसे गेले, त्यामागे काय पार्श्वभूमी आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया। खरं तर या सगळ्या वादाला रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवरती हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं। 3 वर्षे उलटून गेली तरीही युद्ध हे संपलेलं नाही। या युद्धात अमेरिकेसह युरोपीय देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला, लष्करी मदतही केली, आर्थिक मदतही केली, शस्त्रास्त्रे देखील दिले। या मदतीमुळेच युक्रेन अजूनही युद्धामध्ये टिकून आहे। याबरोबरच पाश्चात्य देशांनी रशियावरती अनेक प्रकारचे निर्बंध लादले। या निर्बंधामुळे रशियाच्या व्यापारावरती मोठा परिणाम होऊ लागला। अनेक देशांनी रशियाबरोबरील व्यापार एकतर कमी केला किंवा पूर्णपणे बंद करून टाकला। यामुळे रशियाची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ लागली। मात्र याच काळामध्ये भारत आणि चीनने रशियाला मदतीचा हात दिला। या दोन्ही देशांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी सुरू केली। भारताला तेल हवेच होते, त्यातही अरब देशांच्या तुलनेत रशिया कमी दरात तेल देतोय म्हटल्यावरती भारताने रशियाच्या तेल खरेदीत वाढ केली। उदाहरण द्यायचे झाले तर युद्धाआधी भारत फक्त 0.2% कच्चे तेल रशियाकडून खरेदी करत होता, परंतु आता 35 ते 40% तेल खरेदी करतात। इतका मोठा व्यापार एका दिवसात नक्कीच झालेला नाही। मग भारताच्या भूमिकेत इतका मोठा बदल कसा झाला याची आपण माहिती घेऊयात। भारत याआधी इराक, सौदी अरब आणि पश्चिम आशियातील देशांकडून तेल खरेदी करत, परंतु रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली। जुलै महिन्यात भारताने 36% कच्चे तेल रशियाकडून खरेदी केले। फक्त रशियाच नाही तर अमेरिकेकडूनही भारताने कच्चे तेल आयात केले होते। रशियाच नाही, अमेरिकाही भारताला देतोय तेल। मागील 3 महिन्यांचा विचार केला तर भारताने तब्बल 114% तेल खरेदी केल्याची माहिती आहे। एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या काळामध्ये भारताने अमेरिकेकडून 30,710 कोटींचे तेल आयात केले होते। मागील वर्षात ही आयात फक्त 14,359 कोटी इतकी होती। जानेवारी ते जून 2025 या 6 महिन्यांच्या काळात भारताने अमेरिकेकडून 51%हून अधिक तेल खरेदी केली आहे। रशियाचा विचार केला तर भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात जूनमध्ये 21 लाख बॅरल प्रति दिवसावरून जुलैमध्ये 18 लाख प्रति दिवसावर आली होती। केपलरनुसार जानेवारी 2022 मध्ये भारताने प्रत्येक दिवशी 68,000 बॅरल तेल रशियाकडून खरेदी केले। या महिन्यात भारताने दर दिवशी इराककडून 12.3 लाख तर सौदी अरबकडून 8.83 लाख बॅरल तेल खरेदी केले होते। भारताने रशियन तेल खरेदी थांबवावी अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे, कारण त्याशिवाय रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देता येणार नाही। रशियाला मिळणारा पैसा हा थांबवताही येणार नाही, परिणामी युद्धही थांबणार नाही असे गणित यामागे असू शकते। याच दृष्टीने ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात भारतावरती दबाव टाकण्यास सुरुवात केली। भारतीय उत्पादनांवरती 25% टॅरिफची देखील घोषणा केली। दोन्ही देशातील तेल व्यापार पाहता या टॅरिफमध्ये आणखी वाढ करू असा इशारा त्यांनी नुकताच दिला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेला भारत सरकारने थेट उत्तर दिलेले नाही। भारत खरंच रशियाकडून तेल खरेदी बंद करणार का याचा अद्याप उत्तर मिळालेलं नाही। तरी सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांची वक्तव्य पाहता तेल खरेदी बंद होणार नाही असे संकेत मिळत आहेत। या उपरही भारताने रशियन तेलाची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतलाच तर यात भारताचेच नुकसान होण्याची शक्यता आहे। भारताचा तेल आयातीवरचा खर्च वर्षाला तब्बल 74,700 कोटी ते 91,300 कोटींपर्यंत वाढू शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला मोदी सरकार कसे उत्तर देणार? स्वतःचे नुकसान करून तेलाची खरेदी बंद करणार की रशिया बरोबरच्या मैत्रीला जागणार? याची उत्तरही येणाऱ्या काळात लवकरच मिळतील। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसे आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने
संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.